सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे युत्या होत आहेत, एकीकडे वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत लोकांना उमेदवारांना जे आहे ते बळ देण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक पक्षातून सुरू आहे सध्या. आणि अशाच प्रकारे असा एक प्रयत्न जो आहे तो इथे म्हणजेच रिपब्लिकन सेनेत देखील सुरू आहे. आणि त्याचेच आज आपल्यासोबत आहेत आनंदराजे आंबेडकर आणि त्याचबरोबर आनंदराजे आंबेडकर यांचे सुपुत्र आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आपल्यासोबत आहेत. काय सांगशील अमन, सध्या तुम्ही बघतोयस काय परिस्थिती आहे सध्या संपूर्ण राजकारणाची, आणि अशा परिस्थितीत तुमच्या पक्षात म्हणजे रिपब्लिकन सेनेत नक्की तयारी कशा प्रकारे सुरू? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. पहिलं तर रिपब्लिकन सेना ही मागच्या 6 महिन्यापासून जी राजकारणात ॲक्टिव्ह राजकारणात उतरली आहे त्याच्या सर्वांनीच त्याचं श्रेय आनंदराज साहेबांना द्यायला पाहिजे. कारण की आपण बघत असाल मागच्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाला फक्त ॲज अ वोट बँक वापरलं जातं आणि ते आपण या इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं असेल मागच्या नगर परिषदेच्या. तर रिपब्लिकन सेनेने कुठेतरी इगतपुरीमध्ये 4 सीट्स उभ्या केलेल्या, त्यातल्या आमच्या 4मधले 3 निवडूनसुद्धा आलेले. म्हणून कुठेतरी ही जी सुरुवात आनंदराज साहेबांनी केली आहे ही कुठेतरी एका यशाच्या पायावर पाय ठेवून कुठेतरी जाते. तेच बघून महानगरपालिकेमध्ये पण आमच्याकडे अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील, खूप लोक आलेले. पण आनंदराज साहेबांनी एकच निर्णय घेतलेला की जो माझ्या समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो इकडे दिवस रात्र मेहनत करतो आणि त्याचं जीवाचं रान करून 30 दिवस नोकरी करून बाकीच्या टाईम पक्षाला वाढवण्याचं काम करतो, त्या माणसाला संधी देऊन त्याला कुठेतरी सत्तेत भागीदारी व्हावी यासाठी रिपब्लिकन सेना काम करते. नक्कीच. आता जसं म्हणालात की अनेकदा जे आहेत इतर पक्षांकडून आंबेडकरी समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापरलं जातं, तर इतरांकडून आंबेडकरी समाज म्हणा, बहुजन समाज म्हणा यांचा उपयोग केला जातोच. मात्र बऱ्याचदा आपल्यातलेच लोकही आपला वापर करून घेतात असं देखील वाटतं. हो, हे तुम्ही मागच्या 4-5 इलेक्शनमध्ये पण बघितलं असेल. आणि जे सगळे आपले एक मंत्रीसुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांना पण आपण बघितलं असेल की या टाईम त्यांच्या पक्षाला एक तिकीटसुद्धा दिलं नाही. अनेक वर्ष महायुतीमध्ये ते होते, मंत्री म्हणून होते, त्यांना एक तिकीट त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला तिकीटसुद्धा दिलं गेलं नाही. आज त्यांची अशी परिस्थिती की त्यांना मुंबईमध्ये त्यांचे स्वतःचे उमेदवार उभे करावे लागले आणि त्यांना बोलायला लागले की आम्ही मैत्रीपूर्वक लढाई करतो आहे. म्हणून कुठेतरी नेहमीच हा जो आंबेडकरी समाजाला वोट बँक म्हणून वापरलं जातं हे कुठेतरी थांबवण्याचं काम आनंदराज आंबेडकर साहेब करत आहेत. आणि त्यामागेच अख्खी रिपब्लिकन सेनासुद्धा त्यांना साथ देऊन उभी आहे. आता महानगरपालिकेमध्ये पण आम्ही मुंबईमध्ये 7 उमेदवार उभे केलेत. रिपब्लिकन सेनेचे स्वतःचे उमेदवार आहेत ते. आणि कुठेतरी आनंदराज साहेबांनी एक स्वप्न बघितले की 100 किंवा 90 उमेदवार उभे करून फक्त पक्षाचं नाव मोठं होतं, पण त्यातून एकही निवडून जात नाही. त्यापेक्षा कमी उभे करून त्यांना बळ देऊन त्यांच्या मागे नीट काम करून त्यांना कुठेतरी सत्तेत न्यायचं काम ही आनंदराज साहेबांनी स्वप्न बघितलं आहे. आता 7 जे आहेत उमेदवार ज्या त्यांना तिकीटं मिळालेत, मात्र त्यातून बऱ्याच महिला आहेत असं आमच्या माहितीत आहे. तर महिलांना किती प्रमाणे सशक्त होणं राजकारणात गरजेचं आहे असं तुला वाटतं? आजचं आपण राजकारण बघितलं तर फक्त आणि फक्त पैशाचं राजकारण झालं आहे. आताच तुम्ही 2-3 दिवसाआधी बघितलं असेल तर सोलापुरामध्ये कसे आणि किती लोकांचे मृतदेह दिसले असतील हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आंबेडकरी समाजामध्ये खूप कमी अशा महिला नेतृत्व आहेत ज्या राजकारणात उतरतात. आणि ज्या उतरतात त्यांनाच एक निकिताताई एक उदाहरण आहेत की त्या ज्या पक्षामध्ये काम करतात त्यांनी 5 वर्ष दिवस रात्र एक करून काम केलं. पण त्यांना कुठेतरी जेव्हा त्या एका महिला बघून त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा की या महिला पुढे जातील आणि ही सीट निवडण्यासारखी आहे, तर ते कुठेतरी बघून त्यांना जेव्हा मागे डावण्याचा प्रयत्न केला तेव्हाच त्या आनंदराज साहेबांकडे आल्या. आणि आनंदराज साहेबांना हेच हवं आहे की जे बाबासाहेबांनी लढाई लढलेली, जी बाबासाहेबांनी मनुस्मृती जळून महिलांना कुठेतरी अधिकार मिळावे आणि महिला कुठेतरी सगळीकडे पुढे असाव्या, तेच स्वप्न आनंदराज साहेब बघून महिलांना प्रोत्साहन करतात. आता सध्या शिवसेना शिंदे गटासोबत आपण युती केलेली आहे, त्यावरून बऱ्याच प्रमाणात जे आहेत आंबेडकरी समाजाकडून देखील टीका होताना पाहायला मिळतं. त्यावेळेस अशा टीकांना तू काय उत्तर देशील? मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की कुठलाही आंबेडकरी समाजाचा नेता हा स्वतःसाठी बघतो, स्वतःचं मंत्रीपद बघतो, स्वतःचं आमदारकी पद बघतो. पण मला वाटतं की अख्ख्या महाराष्ट्राने तर नाही अख्ख्या देशाने हा पहिला असा नेता बघितला असेल आनंदराज साहेबांसारखा जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करतो आहे. आता जर आनंदराज साहेबांना तेच विचार केला तर ही युती फक्त त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदासाठी पण केली असती. पण त्यांना कुठेतरी जे स्वप्न आहे की मागच्या अनेक वर्षापासून 60-70 वर्षे
काँग्रेस असो, अनेक वेगळे पक्ष असो, ज्यांनी फक्त आंबेडकरी समाजाचा वापर केला इलेक्शननुसार. जेव्हा त्यांना काय पाहिजे तेव्हा पैसे पुरवायचे, काय करायचं इलेक्शनमध्ये आणि त्यांना फक्त त्यांचं मतदान घ्यायचं. हे आनंद साहेबांना कुठेतरी थांबवायचं आहे. आणि जे टीका करते ना टीका करू द्या, कारण त्यांना काय आता सध्या अशी परिस्थिती आहे की जे पण आंबेडकरी पक्ष आहे ते सगळे संपायला झाले, ते सगळे आता रिपन सेनेमध्ये येतात. कारण त्यांना पण माहिती आहे आणि त्यांना दिसतंय की आनंद साहेबांनी जी युती केली ती तात्काळ गरजेची युती आहे. कारण की आंबेडकरी समाज हा असा समाज आहे, हा एकट्याच्या लढाईवरती कधीच सत्तेत जाऊ शकत नाही. कारण आपण बघत असेल की प्रस्थापित पक्षासारखे BJP सारखे पक्ष असतील, शिवसेनासारखे पक्ष असतील, हे सुद्धा तिघे युती करून महाराष्ट्रात आणि मुंबईत लढत आहेत. तर आंबेडकरी समाज हा एकटा लढून कसं जाऊ शकतो? आणि जर त्यांना ते उदाहरण हवं असेल तर त्यांनी मागच्या 4 इलेक्शन बघावं की आपण आंबेडकरी समाज एकटा लढलेला आणि त्याचे काय परिणाम झालेत. नक्कीच जसं तू म्हणालास मन की कधीच आंबेडकरी समाज जे आहे त्याचे इतके गट पडले, त्यामुळे आता तो एकत्र येणं कुठेतरी गरजेचं आहे. मात्र जर तो एकत्र येत नसेल तर आपल्याला राजकारणात प्रबळ होण्यासाठी युती ही महत्त्वाचीच असते. ती प्रत्येक वेळेस ठरलेली आहे की आपल्याला कोणाचं तरी पाठबळ हे लागतंच. कारण आपण मायनॉरिटी असल्यामुळे आपण संपूर्ण स्वबळावर येणं थोडं कठीण आहे. होऊ शकतं भविष्यात ही परिस्थिती येऊ शकते, मात्र सध्या ही परिस्थिती येण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे बळ कोणाचं ना कोणाचं तरी लागतंच. मात्र आता जसं इकडे कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आला, अशा प्रकारे रिपब्लिकन सेना ही वाढवण्यासाठी उत्तर त्याची प्रगती व्हावी यासाठी आता नेमकी काय धोरणं असणार आहेत? नेमकी आमची भूमिका अशीच आहे की हे जे इलेक्शन महानगरपालिकेचं संपू द्या आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं पण संपल्यानंतर आम्ही आमचं मुंबई असू दे, महाराष्ट्रातला एक कानाकोपरा असू दे, आणि आनंद साहेबांची संकल्पना एकच आहे, गाव तिथे शाखा. हे जे आमचं धोरण आहे आनंद साहेबांचं की गाव तिथे शाखा आणि घर तिथे रिपब्लिकन सैनिक, ही जी आनंद साहेबांची जी संकल्पना आहे ही कुठेतरी पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि 29 येणारं इलेक्शन असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्यामध्ये कुठेतरी रिपब्लिकन सेना एक एवढा मोठा पक्ष झाला असेल की त्याला सत्ताधाऱ्यांना त्याला सोबत घ्यावं लागेल, एवढंच मी बोलतो. नक्कीच अमन, तुला शुभेच्छा खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी आणि पूर्ण रिपब्लिकन सेनेलाच खरं तर या वाटचालीसाठी शुभेच्छा. आंबेडकरी समाज कुठेतरी पुढे व्हावा, राजकारणात तो एक सक्षम व्हावा, यासाठी अनेक समाजातले अनेक लोक जे आहेत, प्रतिष्ठित लोक जे आहेत ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांना याच मार्गातून जे आहे ते कुठेतरी त्यांना सहकार्य मिळावं आणि ते कुठेतरी सफल व्हावे अशीच अपेक्षा प्रत्येक आंबेडकरी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आहे. कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.